कार्यकर्त्यांना सांभाळण्याची, आपल्या आमदारांना सांभाळण्याची लढाई असेल तर ती लढाई कशी हे नेते पुढे नेतील हे सुद्धा या पत्रकार परिषदेत स्पष्ट होईल. महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार बनवण्यासाठी काँग्रेस पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित बसून सरकार बनवण्याच्या संबंधीची तयारी केली. सरकार बनवण्यासाठी बहुमताचा जो आकडा आहे तो या तिन्ही पक्षांच्याकडे होता. पक्षाच्या चिन्हावर अधिकृतपणानं निर्वाचित झालेले सदस्य, त्याच्यामध्ये शिवसेनेचे 56, राष्ट्रवादीचे 54 आणि काँग्रेसचा 44 असे 156 ही संख्या अधिक शिवसेनेच्या बरोबर सहमती व्यक्त केलेले आणि पाठिंबा दिलेले आणखीन काही अपक्ष सभासद, तसेच राष्ट्रवादीच्या बरोबर पाठिंबा देणारे काही अपक्ष सभासद अशी मिळून ती संख्या 169-70च्या आसपास जाते. काल आमची बैठक झाल्याच्या नंतर काही प्रश्नाच्या संबंधी बैठकीमध्ये कार्यक्रमाच्या संबंधी चर्चा होत असताना काही गोष्टी घडल्या आणि आम्हाला विशेषतः मला सकाळी 6:30-7:15 एका सहकार्याने टेलिफोन करून कळवलं की राजभवनवर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, आम्हाला आणले. मला आश्चर्य वाटलं की सकाळी 6:30 वाजता माननीय राज्यपाल सगळं बाकीचे कार्यक्रम सगळे सोडून तयार आहेत. महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये इफिशियन्सी फारच वाढली याचा मला आनंद झाला आणि ती माहिती आम्ही सगळी घेतली आणि नंतर लक्षात आलं की अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे काही सदस्य त्या ठिकाणी गेलेले. नंतर थोड्या वेळातच पाहायला मिळालं टेलिव्हिजनवर की मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीसांनी घेतली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही अजित पवारांनी घेतली. हा जो काही निर्णय अजित पवारांचा आहे हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणानं धोरणाच्या विरुद्ध आहे. एका प्रकारे हा शिस्तभंगाला निर्णय घेण्याच्यासाठी आवश्यक असलेला अशा प्रकारचा निर्णय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळाचा सभासद असो किंवा राज्यामध्ये काम करणारा
कुठलाही कार्यकर्ता असो, जो प्रामाणिक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तो भारतीय जनता पार्टीच्या बरोबर सरकार बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या सभेत तो राहणार नाही याचा मला विश्वास आहे. जे काही सदस्य त्या ठिकाणी गेले त्यांना पूर्ण माहिती असावी असं मला पहिल्या वेळापासून वाटत होतं. त्याच्यामध्ये जे काही सदस्य गेले आणि जे जाणार असतील, कारण अजून आम्हाला त्याची खात्री नाही सगळ्यांची, ते जाणार असतील त्यांना दोन गोष्टी आहेत की आपल्या देशामध्ये पक्षांतर बंदीचा कायदा आहे आणि पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या तरतुदीला ते आकर्षित होतात. त्यामुळे त्यांचं सदस्यत्व हे संकटावर येईल किंवा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा पहिला मुद्दा आहे. आणि त्याहीपेक्षा महाराष्ट्रामध्ये जन्मानच जो आम्ही बघतो तो भारतीय जनता पार्टीच्या सभेत सरकार बनवण्याच्या सक्त विरोधी आहे आणि त्यामुळे सक्त विरोधी जन्मत असलेल्याची नोंद न घेता कोणी निर्णय घेतले असतील तर अशा व्यक्तींच्या संबंधी माझी खात्री आहे की त्यांचा मतदारसंघातला सर्वसामान्य माणूस त्यांच्या भूमिकेला कदापि पाठिंबा देणार नाही. याशिवाय उद्याच्या त्यांचं सदस्यत्व गेलं किंवा सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी दिला आणि पुन्हा निवडणुकीच्या संबंधीची भूमिका घेतली तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वतीने त्या व्यक्तीचा पराभव करण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याच्या संबंधीची काळजी या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्याकडून घेतली जाईल याचा मला स्वतःला पूर्णपणाने विश्वास आहे. आता जे आमची माहिती अशी म्हणजे अजून कन्फर्म नाही सगळी की 10 ते 11 सदस्य त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते. त्या 10 ते 11 सदस्य कोण त्याचे साधारणतः फोटो टेलिव्हिजन याच्यावर पाहिल्याच्या नंतर लक्षात आलेले आहे. आणि हा सगळा प्रकार घडल्याच्या नंतर काही एक सदस्यांनी आमच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली. तर या ठिकाणी उदाहरणार्थ डॉक्टर शिंगणे जे बुलढाणा जिल्ह्यातून निर्वाचित झाले, सिनियर मेंबर आहेत, पूर्वी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात सुद्धा होते, ते त्या ठिकाणी होते. हे आमच्या पाहण्यात आलं. राजभवनावरून त्यांची सुटका झाल्याच्या नंतर तरच ते माझ्या घरी आले. डॉक्टर शिंगणे आहेत का? काय झालं सांगा. मी डॉक्टर राजेंद्र शिंगणे, आमदार सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा. काल रात्री 12 वाजता माननीय अजितदादा पवार यांचा मला फोन आला आणि सकाळी 7 वाजता बिफोर म्हणजे माननीय धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते यांच्या बंगल्यावर काही महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्ही सकाळी 7 वाजता तिथे या असा निरोप त्यांचा मला आला. त्यामुळे सकाळी 7 वाजता मी त्या बंगल्यावर गेलो आणि 10-15 मिनिटांमध्ये 8 ते 10 आमदार त्या ठिकाणी जमा झाले. माननीय अजितदादा त्या ठिकाणी नव्हते, परंतु अर्धा तास थांबल्यानंतर आम्हाला मुंबईमध्ये एका ठिकाणी आपल्याला चर्चा करायला जायचं आहे असं सांगण्यात आलं आणि तिथून आम्हाला सरळ राजभवनावर नेण्यात आलं आणि तिथे एका छोट्याशा हॉलमध्ये त्या ठिकाणी बसवण्यात आलं. राजभवनावर जाईपर्यंत आम्हाला पुसटची सुद्धा कल्पना नव्हती की आपण त्या कुठे चाललो आणि कशा करता चाललोय म्हणून. राजभवनामध्ये गेल्यानंतर बसल्यानंतर सुद्धा आम्ही आपसात चर्चा केली, पण कोणालाही त्या गोष्टीचा आता ठाम पत्ता नव्हता. पण तेवढ्यात माननीय देवेंद्रजी फडणवीस त्या ठिकाणी आले, चंद्रकांत दादा पाटील आले, गिरीश महाजन त्या ठिकाणी आले आणि थोडाफार आम्हाला अंदाज यायला लागला आणि काही निर्णय घेण्याच्या आतच माननीय राज्यपाल महोदयांचं त्या ठिकाणी आगमन झालं आणि ताबडतोबीनं अर्ध्या मिनिटातच माननीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा त्या ठिकाणी शपथविधी झाला आणि माननीय अजितदादा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. या सगळ्या गोष्टीची पुसटची सुद्धा कल्पना आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी नव्हती. अतिशय अस्वस्थ आम्ही सगळेजण त्या ठिकाणी होतो. त्यामुळं ताबडतोबीनं तो शपथविधी
झाल्यानंतर राज्यपाल महोदय जसे बाहेर पडले तसे आम्ही सरळ आमचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्याकडे त्या ठिकाणी गेलो आणि स्पष्ट भूमिका माझी त्या ठिकाणी मी साहेबांच्या समोर मांडली. मी राष्ट्रवादी बरोबरच आहे, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच मी त्या ठिकाणी काम करतोय आणि अतिशय गैरसमजुतीनं आणि कोणत्याही गोष्टीची कल्पना न करता एक आमच्या नेत्याचा फोन आला म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि निश्चितपणे आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहोत हे सांगण्यासाठी आजच्या मीटिंगच्या निमित्तानं मी या ठिकाणी आलो. संदीप क्षीरसागर आहे. संदीप क्षीरसागर सुनील भुसार. शांत. No question. बताए ना. प्लीज अभी हिंदी इंग्लिश मराठी में कीजिए. प्रेस जिस तरह से चल रही है चलने दीजिए. पवार साहब बोलेंगे. 2 विधायक और हैं सामने. संदीप क्षीरसागर बीड. माझं नाव संदीप क्षीरसागर. माझा मतदारसंघ बीड आहे. ज्या आता या गोष्टी आपण सर्वांनी ऐकल्या त्या पण माझ्यासोबत घडल्या. पक्षाचे नेते आदरणीय अजितदादांनी फोन केला. राज्यपाल भवनमध्ये जाऊस तर आम्हाला काही लक्षात आलं नाही, पण हा सगळा शपथविधी झाल्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर ठरवलं की आदरणीय पवार साहेबांसोबतच राहायचं. आम्ही असं ठरवलं. पालघर जिल्हा विक्रमगड मतदारसंघ सुनील भुसार ही त्या ठिकाणी गेलेली होती. सर, काल जसं शिंदे साहेबांनी सांगितलं तोच सगळा घटनाक्रम आहे. काल जयंत पाटील साहेबांना भेटलो होतो. त्यांनी मी सांगितलं मोठ्या साहेबांना आणि दादांना भेटायचं आहे. ते म्हटलं सकाळी भेटून घे. त्या भेटीसाठी मी गेलो होतो. पुढचा घटनाक्रम सांगितला आहे त्यांनी. तसंच झालं. आम्हाला काहीही कल्पना नव्हती. आत्ताही सोबत जी मंडळी इथे नाही आहे ती पण जी तिथे 1-2 होती, सगळ्यांची सेम परिस्थिती, कोणाच काही माहिती नाही. आणि अचानकपणे समोरच्या लोकांना बघून आम्ही त्या ठिकाणी आमचाच त्या ठिकाणी रक्तदाब वाढला होता. एवढंच. धन्यवाद. याशिवाय आणखी काही सदस्य आहेत ते अनुभवी आहेत आणि तेही आपली मतं याच पद्धतीने मांडण्याच्या मनस्थितीत आहेत असं त्यांनी दूरध्वनीवरून आम्हाला संपर्क साधून सांगितलेलं आहे. तर तात्पर्य याच्यामध्ये 2 गोष्टी दिसतात. प्रत्येक पक्षाने, माझा अंदाज बहुतेक शिवसेनेने सुद्धा आपल्या निर्वाचित सदस्यांची यादी तयार करून त्यांच्या सह्या घेऊन पक्षाकडे ठेवलेल्या होत्या. माझ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्वाचित झालेल्या सदस्यांचं मतदारसंघाचं नाव, त्यांचं संपूर्ण नाव आणि त्यांचे सही अशा याद्या आहेत. यातल्या याद्यापैकी 2 याद्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेता म्हणून अजित पवार यांनी कार्यालयातून घेतल्या आणि आमचा अंदाज आहे, याची माहिती नाही, कदाचित कौलिंगने समजून ते राज्यपालांना सादर केलं असण्याची शक्यता आहे आणि त्याच्या आधारावर राज्यपालांनी आता 11 झाला असं समजून शपथ दिली असावी. असं जर असेल तर त्या सह्या पक्षाच्या अंतर्गत कार्यक्रमाच्यासाठी घेतलेल्या आणि त्या हे नवीन काहीतरी सरकार बनवण्याला पाठिंबा देण्यासाठी नव्हत्या. त्या सह्या एकंदर 54 लोकांच्या होत्या आणि त्यामुळं त्याच्या 18 लोकांच्या सह्या म्हणजे लोक त्या ठिकाणी नेऊन या 54 जणांचा पाठिंबा आहे असं भासवलं का काय याची मला खात्री नाही, पण मला शंका आहे. आणि तसं असेल तर माननीय राज्यपालांची सुद्धा ही फसवणूक झालेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या एकंदर स्थिती बघितल्याच्या नंतर आणि ज्या पद्धतीने सदस्य परत येण्याच्यासाठी खबरदारी घेतात हे पाहिल्याच्या नंतर मला स्वतःला पूर्णपणाने विश्वास आहे की उद्याच्याला माननीय राज्यपालांनी बहुमत स्पष्ट करण्याच्या संबंधीचा जो दिवस सांगितलेला आहे त्या दिवशी सदनामध्ये त्यांना बहुमत स्पष्ट करता येणार नाही. त्यासाठी आवश्यक फिगर त्यांच्याकडे नाही आणि ती एकदा स्पष्ट झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा या ठिकाणी सरकार प्रस्थापित करण्याच्या संबंधीची जी खबरदारी आम्ही तिघांनी म्हणून घेतलेली आहे ती त्या ठिकाणी घेतली जाईल
आमच्या सगळ्यांच्या निर्णयामध्ये या सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे राहावं या निष्कर्षाची आम्ही सहमती केलेली आहे. आणि त्या दृष्टीनं हा पुढं लवकरच ठीक आहे. काय त्याला 30 तारीख काहीतरी दिली असं होतं त्यांनी गव्हर्नरांनी बहुमत स्पष्ट करण्याच्यासाठी. तोपर्यंत या बाबतीत आम्ही सगळेजण एकत्र आहोत, एकत्र राहणार आणि कसलंही संकट आलं तर त्या संकटाला सामोरं जाण्याची या तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाची तयारी आहे. काँग्रेसचे नेते या ठिकाणी येणार होते. यापूर्वी आम्ही एकत्रच होतो, परंतु त्याच्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाची बैठक आत्ताच आहे आणि त्यामुळे ते बैठकीच्यासाठी गेलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाची बैठक आज 4 वाजता या ठिकाणी आहे आणि त्या बैठकीमध्ये नेत्याच्या निवडीच्या संबंधीचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल. त्याशिवाय अन्य निर्णय त्या ठिकाणी घेतले जातील. उद्धव जी पहले अपना निवेदन करेंगे, उसके बाद माननीय पवार साहेबांनी एकूणच चित्र अत्यंत स्पष्ट शब्दात आपल्यासमोर दाखवलेलं आहे. एकूणच आपल्या देशामध्ये जो काही लोकशाहीच्या नावाने खेळ चाललेला आहे, हा खेळ संपूर्ण देशालाच गाजर आहे. हे नवं हिंदुत्व, नवा जनादेशाचा आदर करणारी जी काही लोक आलेली आहेत, मला असं वाटतं मधल्या काळामध्ये ईव्हीएम वरती एक आरोप केला जात होता, तो कमी पडतो की काय म्हणून हा तो बघितल्यानंतर मला असं वाटतं की यापुढे आता निवडणुका घोषित न करता मी पुन्हा येऊन बोलण्यापेक्षा मी जाणारच नाही असं करून फेविकॉल लावून जर कोणी माणसं बसली तर ते अधिक योग्य होईल. जनादेशाचा अनादर जो काही आम्ही केलाय असा आमच्यावरती आरोप केला जातो. आपल्याला सर्वांना कल्पना आहे शिवसेना जे काही करते ते उघडपणाने करते आणि आमचं राजकारण म्हणजे टीव्हीवरच्या मालिका नसतात, रात्रीचा खेळ चालेल. आम्ही जे काही करतो तो दिवसा डोळ्या करतो, उघड उघड करतो. तुम्ही माणसं फोडून करतायत, आम्ही सरळ सरळ बोलणी करतो. म्हणजे आम्ही जर काही करायला गेलो तर तो अनादर करतो. पण हरियाणामध्ये झालं, बिहारमध्ये झालं, बिहारमध्ये नितीश आणि लालूचं सरकार फोडून तुम्ही मध्ये घुसलात. हरियाणामध्ये तुमच्या विरोधात उभा असलेला दुष्यंत चौटाला 8 दिवसाच्या आत त्याच्याबरोबर सगळे साठोरट करून त्याला सरकारमध्ये घेतलं. हा जनादेशाचा आदर. म्हणजे एक गोष्ट नक्की झाली की आम्हाला विरोधी पक्ष नको, मित्र पक्ष नको, स्वतःच्या पक्षातले प्रतिस्पर्धी सुद्धा नको. मी आणि मीच या मीपणा विरुद्ध ही लढाई सुरू झालेली आहे. आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र आपण सगळेच म्हणतो तो नुसतं बोलण्यापुरता नाही, पाठीवरती वाद झाल्यानंतर महाराजांनी काय केलं होतं हा इतिहास सर्वांना माहिती. आणि म्हणून कोणी पाठीत वाद करण्याचा प्रयत्न करू नये. मर्द मावळे हे नेहमी रणांगणामध्ये असतात, रात्रीच खेळ चाले करून गुप्तगू करून सत्ता मिळवत नसतात. आणि म्हणून मला असं वाटतं पवार साहेब आपण एकत्र आलेलो आहोत. यापुढे ही जी लढाई आहे, माननीय राज्यपाल महोदय असो किंबहुना राष्ट्रपती राजवट काढण्यासाठी पहाटे पहाटे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली असं मी ऐकलं. म्हणजे जणू काही पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक करावा तसा हा सर्जिकल स्ट्राईक महाराष्ट्रावरती, शिवरायाच्या महाराष्ट्रावरती केला गेलेला आहे. आणि याचा सूट हा महाराष्ट्र घेतल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, मला असं वाटतं यापुढे जे काय होईल ते कायद्यानुसार आणि घटनेनुसार व्हावं. घटनाबाह्य काही करू नये आणि होऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे. बाकी पुढे जे जे काय होईल एक निश्चित की आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहू. बाकी आणखीन 2 आमदार येत आहेत, तर या पलीकडे जास्त बोलण्यासारखं नाही. पुढे जे होईल ते आपण बघू. अतुल कुलकर्णी प्रश्नोत्तर करायचं. त्याच्यामध्ये एकच आहे, मगाशी मी सांगितलं की आम्ही आमची बैठक घेणार आहोत. बरेचसे लोक लांबून येणार आहेत, त्यामुळे ते सगळ्यांची उपस्थिती आता असेल असं सांगता येत नाही. पण येथे 1-2 दिवस आमचे सगळे सदस्य इथेच असतील आणि सातत्यानं आमच्या संपर्कात येत असतील. अतुल कुलकर्णी फास्ट. हां
अजित पवारांनी जी भूमिका घेतली आणि पक्षात बंडखोरी केली त्याच्यामुळे आपण म्हणालात ते शिस्तभंगाच्या कारवाईत बसतं तर त्यांच्यावर आपण बडतर्फीची कारवाई करणार. असं आहे की ही पक्षाच्या बैठकीत या संबंधीचा निर्णय घेतला जाईल. निर्णय निश्चित घ्यावा लागेल, घेतला जाईल. परंतु हा निर्णय कोणी एक व्यक्ती घेत नाही. पक्षाचं पालनाची वगैरे डिसिप्लिन कमिटी आहे त्यामध्ये हे निर्णय घेतले जातात. मयूरेश गणपति अभी आप सबने कहा, उद्धव जी ने भी कहा कि आप एक साथ हैं. कांग्रेस की सीएलपी की मीटिंग है आपने कहा, लेकिन कांग्रेस के सेंट्रल लीडरशिप में से भी कोई एक नहीं है यहाँ पे, तो ये क्या रॉन्ग मैसेज नहीं जाना? यहाँ बैठे वो हाँ उनकी मीटिंग होने के बाद मीडिया को बोलने वाले. I don't think that is the reason. It is true that delay हो गया, but that is not the reason. रश्मी कुलाने पवार सर, कालच्या बैठकीपर्यंत अजित पवार हे तुमच्याबरोबर होते, दिल्लीतल्या बैठकीत देखील होते. कुठे अशी कल्पनाच्या पुस्तकची वाटली होती का की अशी वेळ येऊ शकते, आमदार कुठून जाऊ शकतो? नाही, असं कधी वाटत नाही. मला वाटत नाही. दीपक बहादूर सर हा तुमच्या कुटुंबासाठी किती मोठा धक्का आहे, पक्षासाठी धक्का आहेच. नाही, मला काही त्याची फारशी चिंता वाटत नाही. आणि अशा सगळ्यातून मी गेलो. 1980 साली माझ्या पक्षाचे त्यावेळेला 58 आमदार निर्वाचित झाले होते आणि त्याच्यानंतर त्यातले 6 शिल्लक राहिले माझ्यासह आणि बाकीचे सगळे अन्य पक्षात गेले. पण त्यानंतरच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये जे गेले त्या सगळ्यांचा पराभव करायला मी यशस्वी झालो आणि पुन्हा एकदा आमचा नंबर जो होता तो आणखी वाढलेला आम्ही दाखवू शकतो. त्याचा काही परिणाम होते. कुटुंब वेगळे आणि पक्ष वेगळे. नहीं, सीधी बात है. एक बार ये मेजॉरिटी एस्टेब्लिश करने का जो मौका दिया है वो पूरा होने के बाद ऑटोमेटिकली सरकार बनाएंगे. सरकार बनाने में कोई दो राय नहीं. सरकार हम बनाएंगे, बना सकते हैं, वो नंबर हमारे पास है. शिवांगी ठाकुर पवार साहब, आपसे ये भी सवाल है कि क्या अजीत पवार जो है इस बात से नाराज थे कि मुख्यमंत्री पद के लिए जब ये कहा गया कि बंटवारा होगा 2.5 साल शिवसेना और 2.5 साल बीजेपी, तो मुख्यमंत्री पद के लिए सुप्रिया सुले का नाम दिया गया था, इसलिए नाराज थे? सुप्रिया सुले का बिल्कुल इंटरेस्ट स्टेज के पॉलिटिक्स में नहीं. शी इज अ मेंबर ऑफ पार्लियामेंट. दिस इज हर टर्म. हर बेसिक इंटरेस्ट इज इन नेशनल लेवल पार्लियामेंट, नॉट हियर. सुनील काले रश्मी सुनील काले वन सांगितलेलं आहे. सुनील काले या पद्धतीने वेगवेगळ्या चौकशा सुरू आहे. ईडीची चौकशी सुरू आहे, सिंचन खात्याची चौकशी सुरू आहे. या सर्टिफिकेट पायी ब्लॅकमेल करून अशा पद्धतीने केलं गेले. असं मला माहिती आहे. तुमच्याकडे काही माहिती असली तर मला सांगा. सौरभ गुप्ता प्लीज. Mr. Pawar, you're saying that the MLAs, from what you said, it seems that the MLAs weren't aware that they were being taken to the Raj Bhavan. So in this situation, They were not aware. They said we are not aware. We have been told to come. We have to discuss, and we have to sit at one particular place. That's why they sat in the car, and the car ultimately took them to Raj so Bhavan. in this situation, is Urvashi Khona, please. approaching court because this is obviously. I will think on it. Urvashi We have to Khona. consent. Pawar sir, what went wrong with Ajit Pawar? Was it the starting time when he resigned as MLA, when things were going wrong between you two? What is it that went wrong between you two that Ajit Pawar went ahead and took this step? No, you see, I am not fully at all aware of what exactly happened. Till yesterday we were together, we were discussing, we are planning our next course of action, and we never expect this type of action from our colleagues. उदय तानपटन. यात कायदेशीर पेच येऊ शकतो काही विधिमंडळ पक्षामध्ये कायदेशीर काही याच्यात काही पेच येऊ शकतो. कायदेशीर पेच तयार होईल का? नाही, मला माहिती नाही. आम्ही काही त्याचा अभ्यास आता केलेला नाही. कायदेशीर पेच लिगल फंक्शन बघावं लागेल, पण त्यातल्या क्षेत्रातल्या जाणकारांशी बोलू.
मुद्दा असा आहे की अजित पवार काही एकटे गेलेले नाही, त्यांना काही तुमच्या पक्षातले काही दुसरे नेतेही असतील ते त्यांच्यासोबत असू शकतील का? कारण इथे धनंजय मुंडे कुठे दिसत नाही, चर्चा होती की ते सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. तर जर आता कोण नेता असेल तर त्यांच्यावर सुद्धा पक्ष कारवाई करणार. साधी गोष्ट आहे की पहिल्यांदा गैरसमजुतीने जर कोणी गेलं असेल तर त्या संबंधीची कारवाई करण्याची काही गरज नाही. जाणीवपूर्वक कोणी काही ॲक्शन घेतली असेल पक्षाच्या विरोधी तर त्यावेळेला आमची डिसिप्लिन कमिटी पक्षाची आहे, ती त्या संबंधीचा निर्णय घेईल. विनय देशपांडे. Sir, right now, are you aware about the exact number of NCP MLAs who are still with you and those who have gone with Ajit Pawar? And how do you look at the Congress's criticism on you in the morning today? Simple thing, as far information and as far those who were present in Raj Bhavan from that source and the photographs which we have seen, it looks like that 10 to 11 MLAs from our side were there. So out of that, 2 are already here. अमन ये नहीं, अभी 2 क्वेश्चन और होंगे. अमन ये नहीं. One second. Mr. Cherki here? नहीं अजून यायचे. अच्छा. So total you were saying 3 have come back. No, that is just now I don't know after evening how many will come back. And for Congress, the Congress committee. The Congress I haven't got information. I haven't got information about Congress, but as for my information, Congress or Shiv has no action like this. शिवसेना के भी कुछ विधायक जो बीजेपी के संपर्क में है, तो आपके विधायक की क्या स्थिति है और आप क्या अपने विधायक जो ललित चौधरी के उनसे मिलेंगे यहाँ से जाकर? कोशिश करके देखें, महाराष्ट्र सोने वाला नहीं है. शेवटचा आशिष दीक्षित तुम्ही घ्या. शेवटचा प्रश्न आहे, बरेचसे उत्तर आपल्याला मिळालेले. आशिष दीक्षित डिसिप्लिन जिनका नाम अनाउंस किया उन्होंने किसका नाम अनाउंस किया? दीक्षित. हाँ बोलिए. आप अपने बाकी के विधायकों को बचाने के लिए क्या कदम उठाने वाले हैं कि आप भी उन्हें किसी होटल या रिसोर्ट में ठहराएंगे? अभी देखेंगे, सबसे बात करके आवश्यकता है तो जो करना पड़ेगा वो सब करेंगे. थैंक यू वेरी मच. थैंक यू. आपण बघितलं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद झालेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी पक्षाची भूमिका मांडलेली आहे. अजित पवारांनी पक्ष कार्यालयामध्ये सह्या करून ठेवलेल्या आमदारांच्या पेपरचा कसा गैरवापर केला हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आपण बघितलं, याच पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी सुद्धा भाजपवर निशाणा साधलेला आहे. ज्या शपथविधीला अजित पवारांच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जे काही आमदार उपस्थित होते त्यातले 3 ते 5 आमदार सुद्धा या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळाले. त्यातल्या राजेंद्र शिंगणे जे आहेत सिंदखेड राजाचे आमदार, त्यांनी काय नेमकं पहाटे झालं याचा सगळा वृत्तांत मीडियासमोर मांडलेला आहे. आपल्याला कसं बोलावण्यात आलं, काय बोलावण्यात आलं, कोणतंही कारण सांगितलं नाही आणि राजभवनामध्ये जाऊन शपथविधी सोहळा ज्यावेळी सुरू झाला त्यावेळेला परिस्थिती लक्षात आली. आणि त्याचबरोबर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये होते. त्यांनी सुद्धा सांगितलं की काय नेमकी परिस्थिती झालेली आहे. म्हणजे कुठंतरी अंधारात ठेवून अजित पवार आमदारांना घेऊन गेले का? अजित पवार यांच्यासोबत अजून कोण कोण आहे? सुनील तटकरे अजित पवारांच्या बरोबर आहेत असं म्हटलं जात होतं, मात्र आता ते पवारांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलेले आहेत. आता सगळ्यात दुसरं महत्त्वाचं नाव म्हणजे धनंजय मुंडे कुठं दिसत नाही आहेत. ते नॉट रिचेबल असल्याचं सुद्धा कळतंय. मग ते अजित पवारांसोबत आहेत का? कोण कोण आमदार अजित पवारांसोबत आहेत? आता मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 आमदार पत्रकार परिषदेमध्ये होते, त्यानंतर 2 आमदार पत्रकार परिषदेमध्ये आले. एकूण 5 आमदार म्हणजे 11 ते 12 आमदार अजित पवारांबरोबर होते. त्यातले 3 ते 5 आमदार पुन्हा एकदा शरद पवारांच्या संपर्कात आले आणि आम्हाला कोणत्याही गोष्टीवर तथ्य न देता, कोणत्याही गोष्टीची माहिती न देता फक्त चर्चा करण्यासाठी बोलवलं गेलं आणि
आम्हाला शपथविधी सोहळ्याला हजर राहायला भाग पाडला, असं या सगळ्या आमदारांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता या सगळ्यामध्ये सस्पेन्स वाढत झालेला आहे. आकडा टिकणार नाही आणि कुठेही ते बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत, असा दावा शरद पवारांनी केलेला आहे. आपल्यासोबत आपले संपादक महेश म्हात्रे आहेत. महेश सर, शरद पवारांची